नळदुर्गाचा विकास करणं हा एकमेव धोरण आहे, ध्येय आहे, धोरण आहे. त्यामुळं नळदुर्ग शहरामध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रशासनाच्या माध्यमातून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि काम एकदम निकृष्ट दर्जाचे जे काही कामं झाले आणि यापुढे नळदुर्ग शहराला एक चांगला विकास करण्याचं आमचं ध्येय आणि धोरण आहे. जनतेला माझं नम्रपणे आव्हान आहे किंवा विनंती आहे की आपण गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काय इथं झालेला भ्रष्टाचार, खांदेकरी असतील, हे असतील, सगळ्या गोष्टी जनता चांगल्या प्रकारे जाणते. ह्या सगळ्याच्या ह्याच्यामधनं मला एकदा संधी द्यावी. मी पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये उभारलो आहे स्वतः. आता पुढच्या काळामध्ये एक चांगलं नळदुर्गचं विकासाचं म्हणजे जसं स्वच्छता असेल, रस्ते असतील, पथदिवे असतील, हे सगळ्यात स्वच्छता आणि खास करून सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. जो डीपीआर आम्ही 2019 साली करून लातूरला जलविकास प्राधिकरणाकडे पाठवला, तो मंजूर झाला. काही प्रमाणामध्ये त्याच्यात कामं झाली मागच्या काळामध्ये प्रशासनाने. ते पूर्ण करून नळदुर्गला 1 दिवसाआड तर कमीत कमी स्वच्छ पाणी प्रत्येक नागरिकाला मिळेल आणि त्याचप्रमाणे रस्ते चांगले मिळतील. जो विकास जिथं मागच्या 4 वर्षामध्ये ज्यांनी काही निधी आणला, तो निधी गावाच्या बाहेर खर्च केलेला आहे. जिथं लोकवस्ती नाहीये, कोणाच्या प्लॉटिंगचं भलं करण्यासाठी तिथं रस्ते झाले, कोणाच्या रस्त्याच्या बाहेर गावामध्ये कोणी प्रश्न विचारू नये म्हणून बाहेरच्या नळदुर्ग शहराच्या बाहेर विकास निधी वापरला गेला. त्यामुळं नळदुर्गकरांच्या हक्काच्या निधी त्यांच्या तोंडचा घास काढून बाहेर कुठेतरी पळवला गेलेला आहे. तो आपल्याला नळदुर्ग शहरांसाठी तो आणायचा आहे आणि चांगल्या प्रकारचा विकास करून नळदुर्गच्या जनतेपुढे 5 वर्षामध्ये एक उदाहरण दाखवायचं आहे. आणि जर आम्ही विकास चांगल्या प्रकारे करू शकलो, मगच नंतरच्या काळामध्ये मतं मागायला जाणार.